नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. तर आजच्या भागामध्ये आता सदाशिव आणि मैना या दोघांनी सायलीकडून पैसे घेण्यासाठी मात्र एक प्लॅन केलेला असतो. आपले कपडे वगैरे घेऊन गाठोडे घेऊन मंदिरात येऊन आता ते घर सोडतात. तेव्हा आता सायली आणि अर्जुन अगदी टेन्शनमध्ये येतात. त्यांना शोधत ते गाडीतून येत असतात. सायलीला आता त्यांची खूप काळजी लागते. तिचा चेहरा पूर्णपणे पडलेला असतो की आई आणि बाबा कुठे गेले असतील. परंतु एका दृष्टीने तिच्या मनामध्ये हा विचार असतो की हे तर आपले आई बाबा असू शकत नाही. असे असंख्य प्रश्न तिला आता मनामध्ये येत असतात. परंतु तरीसुद्धा आता आपले जर ते आई बाबा असतील तर ते कुठे गेले असतील, ते आपल्यावर नाराज झाले असतील का, असे सुद्धा तिला आता मनात वाटत असते. तर गाडीतून येताना मात्र अर्जुन तिला आधार देतो की हे बघ सायली, काही टेन्शन घेऊ नकोस, ते नक्की सापडतील. त्यानंतर आता इकडे मैनावती आणि आता हा सदाशिव आहे तर ते उन्हामध्ये मंदिरासमोर भीक मागत उभे असतात. तेव्हा आता हा सदाशिव पूर्णपणे वैतागलेला असतो. भरपूर ऊन लागत असते. तेव्हा तो आता मैनावतीला म्हणत असतो की हा कसला तुझा प्लॅन? अगं सायली आणि अर्जुन तर येणार सुद्धा नाहीत आणि भर उन्हात तुम्हाला उभं केलेस, किती त्रास होतो उन्हाचा. तेव्हा आता मैनावती म्हणते की हे बघा, थोडा वेळ शांत राहा, ते येणार म्हणजे येणारच. आणि हो, मला माहिती आहे की तुमची ही कटकट का सुरू आहे ते. सदाशिव विचारतो की का असं बोलतेस? तर लगेच आता मैनावती म्हणते की तुमचे हात मात्र थरथर होत कापत असतील, कारण रात्री तुम्हाला ओढायचे असेल तर दारू असं तिला म्हणायचं असतं. तर सदाशिव रागाने तिच्यावर ओरडतो, अरे गप रे, येता जाता माझ्या 2 घोट्यावर काय येत असतेस ग? पैसे फक्त त्यासाठीच कमवायचे असतात का? उगाच माझ्यावर ओरडते. आणि हे बघ, जावई बापूंकडून पैसे कसे काढायचे याचा विचार कर आणि माझ्यावर ओरडते. त्यावर आता मैनावती म्हणते की अहो, आपण इथे कशासाठी थांबलो? त्याच कामासाठी थांबलोत ना. मी तुम्हाला सांगते की हे बघा, की सगळ्यात अगोदर ते घरातून निघणार आणि आपल्याला शोधायला कुठे जाणार बरं? आपल्या घरी ते आपल्याला शोधायला जातील आणि आपल्या घराकडे रस्ता कुठून जातो तर हाच, याच मंदिरासमोरून. आता ते नक्की इथूनच जातील. म्हणूनच आपण इथे थांबलो नाही का? अहो, आपला प्लॅन काय ठरला हे सुद्धा विसरतात का तुम्ही? त्यानंतर आता सायली आणि अर्जुन इतक्या घाईने आपल्या आईबाबांना सायली शोधायला गेली आणि अर्जुन सुद्धा तिच्यासोबत. म्हणून आता प्रताप, कल्पना, अस्मिता यांना सुद्धा खूप टेन्शन येते. सायलीची काळजी मात्र आता कल्पनाला लागते. आता ती म्हणत असते की हे बघा, सायलीच्या आयुष्यामध्ये असं का होत असेल माहिती नाही. 4 दिवस सुखाचे येतात पण पुन्हा काहीतरी संकट समोर येतेच. त्यानंतर मात्र आता इकडे सायली आणि अर्जुन रोडने अगदी घनदाट जंगलातून आता ह्या दोघांना शोधत येत असतात. त्यानंतर आता प्रताप कल्पनाला विचारतो की अगं कल्पना, सायलीचे आई बाबा असे न सांगतात निघून गेले, हे तू पूर्णाईला सांगितलं नाही ना? नाही, उगाच ते टेन्शन घेईल म्हणून मी तुला सर्व हे विचारतो. त्यावर आता कल्पना म्हणते की नाही हो, मी अजूनपर्यंत पूर्णाईला काही सांगितले नाही. परंतु त्या जर बाहेर आल्या आणि त्यांनी जर आपले चेहरे बघितले तर नक्की त्यांना काहीतरी समजेल की काहीतरी घडलेलं आहे म्हणून. त्यावर आता अस्मिता म्हणते की हो ना, सायलीचं नशीबच खराब आहे, कारण 24 तास ती तन्वी आता तिला त्रास देत असते आणि त्यात म्हणजे तिचे ते आई बाबा सापडले तर ते सुद्धा तिला त्रासच द्यायला लागले. त्यावर आता हे ऐकून प्रताप म्हणतो की अस्मिता म्हणते की अहो नाही, तसे नाही, परंतु ते जेव्हापासून या घरात आले तेव्हापासून काही ना काही सुरू आहे म्हणून मी हे सर्व म्हणते. तेव्हा आता कल्पना रागाने अस्मितावर रागवते आणि म्हणते की हे बघ, अगं काही पण बोलशील का? अगं काही बोलण्यापेक्षा जरा शांत राहिली तर चांगलं होईल. त्यावर आता लगेच अस्मिता शांत होते. तर इकडे आता अर्जुन आणि सायली बरोबर आता मंदिराच्या त्या रोडने येत असतात. आता सदाशिवचं लक्ष जातं. सदाशिव लगेच मैनावतीला म्हणतो की हे बघ, अगं ते बघ आले आणि ती जावई बापूंचीच गाडी दिसते ना? तर मैनावती अगदी डोकावून बघते आणि बघून म्हणते की हो आणि चला चला. आता दोघेही अगदी धावतात, रोडवर येतात, कारण आता सायली आणि अर्जुन समोर येण्यासाठी मात्र त्यांनी हे सर्व नाटक केलेलं असतं. आता समोर येतात. मैनावती आपली साडी वर खोचते आणि धावतच येते आणि मुद्दाम आता त्यांना दिसण्यासाठी समोर काही लोक जात असतात. रोडने जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना आता पैसे द्या म्हणून भीक मागण्याचा ते आता हे नाटक करतात. तेव्हा आता सायली आणि अर्जुन या दोघांचंही लक्ष जातं. सायली जेव्हा हे दृश्य बघते तर तिला खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा आता सायलीला इतकं जबर शॉक बसलेला असतो की आता आपले आईबाबा भीक मागत आहे, ते पण रोडवर आणि मंदिरासमोर. आता मात्र सायली लगेच जोरात मम्मा असं म्हणते तर अर्जुनचं सुद्धा लक्ष जाते. तर आता हे दोघे नाटक करत
असतात सायली आणि अर्जुन या दोघांकडून पैसे घेण्यासाठी। सायली आणि अर्जुन गाडीच्या खाली उतरतात। सायली धावतच मात्र आता त्या आई आणि बाबांजवळ येते। सायली त्यांचा हात धरते आणि म्हणते की आई आणि बाबा तुम्ही इथे काय करतात? अर्जुन सुद्धा धावत येतो तर सदाशिव म्हणतो की काय? तेव्हा आता मुद्दाम दोघेही खाली मान घालतात आणि कुठे काय असं म्हणतात। सायलीला खूप वाईट वाटतं। सायली म्हणते की काय तुम्ही भीक मागत होतात? तेव्हा आता दोघेही मान नाही असं म्हणून डोलावतात। आता हे सर्व यांचं नाटक सुरू असतं। सायली म्हणते की नक्की तुम्ही भीक मागत होतात? अहो तुम्ही घरामध्ये कुठेही दिसले नाहीत। मला असे वाटले की तुम्ही घरी गेला असताल। आम्ही तुम्हाला शोधायला निघालो आणि तुम्ही इथे असं रोडमध्ये भीक मागता। त्यावर आता मैनावती खाली मान घालत म्हणते की अगं सायली तू इथे येशील हे वाटलं नव्हतं आम्हाला, आणि जर तुम्ही हे सर्व बघितलं नसतं तर तुम्हाला कळाले सुद्धा नसते आमच्यावर काय वेळ आली ती। त्यावर आता सायली विचारते की अहो पण तुम्ही हे सर्व का करतात? तर सदाशिव आता अगदी चेहरा आता वाकडा तिकडं करत म्हणतो की मग काय करणार, कारण आमच्यावर ही वेळ आली आहे मग करावंच लागेल हे सर्व। म्हणजे कसं आहे की ऐन दिवाळीत मी तुमच्या घरी होतो, तिकडे माझं दुकान बंद राहिले आणि माझा धंदा बुडाला, खूप नुकसान झाले। मग जावई बापू तुम्ही सांगा की आमच्याकडे काय पर्याय होता? भीक मागल्याशिवाय काही पर्याय नव्हता, कारण घरी जर गेलो असतो तर काही खायला होते का? त्यामुळे भीकच मागावी लागली, काही पैसे पोटासाठी गोळाच करावे लागले। तेव्हा आता सायली म्हणते की पण तुम्हाला घरी का जायचं? आम्ही आहोत ना, मी आहे ना तुमच्यासाठी। तेव्हा मैनावती रडण्याचं थोडंसं नाटक करते आणि म्हणते की हे बघ सायली, अगं आम्हाला आता कळाले की आता मात्र यापुढे आम्ही तुझ्यावर अवलंबून नाही राहू शकत। आणि सायलीच्या चेहऱ्यावरून डोक्यावरून हात फिरवते आणि म्हणते की पोरी अगं तू तुझ्या घरी सुखी राहा, आता आम्हाला आमच्या पोटाचं बघायला नको का? पोट तर भरण्यासाठी आम्हाला काम धंदा वगैरे काहीतरी करावंच लागेल। अर्जुन आता यांच्याकडे बघतच असतो। आता काय उत्तर द्यावं हेच अर्जुनला कळत नाही, कारण हे सायलीचे आई बाबा असू शकत नाही असा मात्र संशय मात्र अर्जुन आणि सायली या दोघांच्या डोक्यात तर सुरूच असतो। त्यावर आता हे सर्व बघून आणि ऐकून अर्जुन म्हणतो की हे बघा येथे खूप लोक आहेत, अथवा मंदिरासमोर तुम्ही असे करू नका, चला घरी चला आमच्यासोबत। तर सदाशिव रडण्याचं थोडंसं नाटक करतो आणि म्हणतो की नाही जावई बापू, आमची लायकी आहे तर ती भीक मागण्याची आहे, त्यामुळे आम्हाला भीकच मागून द्या। त्यावर आता सायली म्हणते की हे बघा आई बाबा, तुम्ही जर आत्ता यावेळेस माझं ऐकलं नाही तर मी कधीही तुमच्याशी नाही बोलणार ते, त्यामुळे तुम्ही घरी चला बरं। तेव्हा आता हे दोघंही नाटक करत नाही म्हणतात, त्यांना घरी जायचंच असतं, परंतु सायली केव्हा पैसे आपल्याला देण्यासाठी होकार देईल याची ते वाट बघून असतात। तर अर्जुन म्हणतो की चला गाडीमध्ये बसा लवकर। तेव्हा आता मैनावती आणि सदाशिव नाटक करत म्हणतात की नाही आम्ही आमच्या घरी जातो। तेव्हा आता अर्जुन थोडासा रागवतो आणि रागाने म्हणतो की मोठ्या आवाजात गाडीमध्ये बसा म्हणून। तर सायली मात्र आता सदाशिव आणि मैनावतीच्या हाताला धरते आणि त्यांना गाडीजवळ घेऊन येते। तेव्हा सायली त्या दोघांना मागे बसवते। आता मात्र ते दोघे मागे बसतात, परंतु अर्जुनचं लक्ष आरशामधून आता त्यांच्याकडे असतं। तर आता मैनावती आणि सदाशिव एकमेकांकडे बघून हसतात। आता अर्जुन बारीक लक्ष देऊन त्यांच्याकडे बघतो, तर आता ते का हसतात हे अर्जुनच्या लक्षात येते। तेव्हा मात्र आता सायली गाडीमध्ये बसते, तर सायली त्यांच्याकडे आता आईबाबांकडे वळून बघते, तर पुन्हा ते नॉर्मल आपले चेहरे असे पुन्हा पहिल्यासारखे करतात आणि खूप नाराज आहे असे दाखवतात। अर्जुन बरोबर यांची थेरी ओळखतो की नक्की यांचे हावभाव काय आहे ते बरोबर अर्जुनच्या लक्षात येते। त्यानंतर आता अर्जुन आणि सायली त्या दोघांना घरी घेऊन येतात। कल्पना ही दाराशीच असते। कल्पनाला अजून वाटते की अजून ते आले नाही, म्हणून ती प्रतापला म्हणत असते की हे बघा तुम्ही अर्जुनला फोन करा आणि विचारा की सायलीचे आई बाबा सापडले की नाही। त्यावर आता प्रताप कल्पनाला समजावतो की हे बघ जर आपण परत परत सारखा कॉल केला तर अर्जुनला सुद्धा खूप टेन्शन येईल, त्यामुळे आता आपण कॉल करायला नको, आता आपण थोडा वेळ वाट बघूयात। त्यानंतर तेवढ्यात आता अस्मिताच्या मोबाईलवर मात्र सचिनचा कॉल येतो। आता सचिनचा कॉल बघून अस्मिता इतकी खुश होते, धावतच थोडीशी पुढे जाते आणि म्हणते की काय सचिन, अरे मला सरप्राईज देण्यासाठी तू दाराशी उभा आहेत का? तर इकडे सचिन गाडीतून बोलतो, अगं मी अजून इथूनच निघालो नाही, तू वेडी आहेस का? तर अस्मिता म्हणते की अरे मग तुम्हाला अशी वेडी आशा का लावून ठेवतो रे, मी किती वाट बघते तुझी। त्यावर आता सचिन म्हणतो की हे बघ चांगलंच माहिती आहे, आणि बघ ना अगं अस्मिता, मला सुद्धा तुम्हाला सगळ्यांना भेटायची खूप इच्छा आहे, तुम्हाला दोघांना म्हणजे बाळाला आणि बाळाच्या आईला। तर अस्मिता आता अगदी खूप लाजते आणि गौड आता हसते। सचिन पुढे म्हणतो की हे बघ अस्मिता, तुला तर माहिती आहे ना तुमच्या दोघांपेक्षा स्पेशल माझ्यासाठी दुसरं काही नाही म्हणून। तेव्हा मात्र आता अस्मिता खूप लाजून फोन ठेवते। त्यानंतर आता इकडे
मात्र आता या सचिनचा तिचा काहीतरी संबंध असतो। ती मात्र आता हे सर्व ऐकून हसत असते आणि तेवढ्यात ते महिपत येतो। महिपत मात्र साक्षीला म्हणतो की काय काय सुरू आहे तर तुमचं। तेव्हा आता साक्षी विचारते की तुम्ही इतके अचानक कसे आलात। तेव्हा आता महिपत म्हणतो की हे बघ, तू वेगळ्या घरामध्ये वेगळ्या नावाने जरी राहायला लागली तरी सुद्धा मी तुझा बापच आहे ना। तर साक्षी मात्र आता हसते आणि प्रत्येक वेळेला येताना मी तुला फोन करून यायचं का असे आता हा महिपत म्हणतो। तर साक्षी म्हणते की अण्णा अहो तसं नाही। तेव्हा आता महिपत मला एक विचारतो की मला एक तू गोष्ट सांग बरं, तू इतकी फोनवर हसत होती मग नक्की तुला गुदगुल्या कोण करत होतं। त्यावर आता साक्षी थोडीशी कावरीबावरी होते आणि थोडीशी हसते आणि विचारते की अण्णा काय बोलतात। तेव्हा महिपत म्हणतो की अगं आत्ता तू फोनवर जसे गुदगुले केल्यासारखं हसत होती, नक्की फोनवर कोण होते ते सांग, म्हणजे नक्की तू कुणाशी तरी गप्पा करत बोलत होती, नक्की कोण आहे की तुला असं गुदगुल्या करते। तर साक्षी खुश होते आणि म्हणते की अण्णा मी तुम्हाला नक्की सर्व काही सांगते, फक्त थोडासा वेळ जाऊन द्या, त्यानंतर मी तुम्हाला सर्व काही सांगते। तर महिपत आता म्हणतो की हे पग पोरी, तू आणखीन काही घोळ घालून ठेवू नकोस। हे पग साक्षी शिकरे आहे ती आता मेलेली आहे, तिचे जे जुने मित्र मैत्रिणी आहेत ना ते सुद्धा गेले, ते सुद्धा तुझ्या बरोबरच मेले। त्यामुळे आता जे काही आहे तुझी नवीन ओळख तर ती नवीन ओळखच असेल। त्यामुळे आता यापुढे मात्र तू जुन्या कोणत्याही अगदी लोकांच्या संपर्कात राहायचं नाही, त्यांच्याशी अगदी टच करायचं नाही, नाहीतर आपण जो प्लॅन केलेला आहे त्या सगळ्या प्लॅनवर तू पाणी ओतशील। त्यावर आता साक्षी ही अगदी नॉर्मलपणे म्हणते की हो अण्णा मान्य आहे मला, साक्षी शिकरे मेलीही आणि तिच्याबरोबर तिच्या मित्र आणि मैत्रिणी सुद्धा मेल्यात, परंतु समीरा शेखरला मैत्रिणी तर असू शकतात। तेव्हा आता हे सर्व ऐकून महिपत विचारतो की म्हणजे अच्छा तुला कोणी नवीन मित्र भेटलेला आहे का। तर आता हा अस्मिताचा जो नवरा आहे तर हा साक्षीने त्याच्याशी कॉन्टॅक्ट ठेवलेला असतो। त्यावर आता साक्षी ही अण्णांना म्हणते की हे बघा, समीरा शेखर हे नाव लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचावं म्हणूनच मी काही सोशल मीडिया अकाउंट ओपन केलेले आहेत आणि त्यातच मला ॲपवर मला एक जण भेटलेला आहे। तर आता हे सर्व ऐकून महिपत म्हणतं की हो नक्कीच पसरव, तू तुझं नाव आहे तर ते सगळीकडे पसरव आणि हे जे काही तुझे आता झालेले नवीन मित्रमैत्रिणी असतील तर त्यांना मी नक्की भेटेल, परंतु नंतर। तेव्हा आता साक्षी तर खूप खुश होऊन हसते। त्यानंतर आता इकडे नागराज आता ते जे काही इडल्या आणि सांबर आहे, इडल्या चटणी वगैरे आहे तर ते त्याचा डब्बा घेऊन घाईने सुभेदारांच्या घरात येतो, कारण आता त्याला ते कारण हवंच असतं, कारण प्रियाचा फोन त्याला मिळवायचा असतो। तेव्हा आता नागराज दाराशी येतो तर प्रिया आता डायनिंग टेबलवर बसलेली असते। प्रताप, कल्पना आणि अस्मिता मात्र तेथेच असतात। तर नागराज म्हणतो की येऊ का आत। तेव्हा आता मात्र कल्पना, अस्मिता आणि प्रताप नागराजला बघून खुश होतात। तर कल्पना म्हणते की या ना भाऊजी, अहो आज तर तुम्ही अचानक आलात। तर त्यावर आता नागराज म्हणतो की आमच्या बायकोने स्पेशल इडल्या केलेल्या आहेत आणि किल्लेदारांकडे जर असं काही स्पेशल बनलं तर ते सुभेदारांकडे येत नाही, असे कधी झाले का। तर प्रिया मात्र अगदी बारीक लक्ष देऊन या नागराजकडे बघत असते। तर नागराज म्हणत असतो की म्हणून तर ह्या स्पेशल इडल्या मी घेऊन आलो, म्हणून सगळ्यांसाठी अगदी गरम गरम दिलेल्या आहेत आणि त्यात अगदी स्पेशल चटणी सुद्धा आहे। तर प्रिया मात्र बारीक लक्ष देऊन नागराजकडे बघत असते। नागराजचे हे सर्व काही ऐकून प्रिया मात्र त्याच्याकडे बारीक लक्ष देऊन बघत असते आणि आपल्या मनात म्हणते की अरे नागोबा, इडल्यांचं तर फक्त निमित्त आहे, आज मात्र सुमीने पोहे जरी बनवले असते ना तरी सुद्धा तू ते घेऊन आला असता, नक्की तुझ्या मनामध्ये काहीतरी शिजत आहे म्हणूनच तू इकडे आला असेल। आता प्रियाचा संशय आहे तो बरोबर खरा ठरतो। नागराज कल्पनाच्या हातामध्ये ती बॅग देतो आणि म्हणतो की चला आता निघतो। तर कल्पना म्हणते की नाही हो, तुम्ही बसा भाऊजी, मी तुमच्यासाठी तोपर्यंत चहा बनवते। तर कल्पना आता अस्मिताला म्हणते की चल आपण आज जाऊया। तर त्या दोघी आज जातात। प्रताप नागराजला विचारतो की काय मस्त आहे ना। नागराज म्हणतो की हो हो मस्त। आणि तेवढ्यात प्रतापच्या मोबाईलवर मात्र नागराजचा फोन येतो। तेव्हा आता प्रताप म्हणतो की नागराज अरे हे बघ, एक महत्वाचा फोन येतोय, मी येतोय। आता प्रताप आतमध्ये गेल्यानंतर नागराज म्हणतो की काय तन्वी, कशी आहेस। तेव्हा आता ही प्रिया मात्र नागराज जवळ हसूनच येते आणि म्हणते की काय काका, अरे कसा आहेस तू। तर नागराज हसून म्हणतो की मस्त आहे। तेव्हा मात्र आता प्रिया तर हसते आणि नागराजला हळूच म्हणते की बरं झालं आज तुम्ही इथे आलात, नाहीतर तुम्हाला अगदी गुड न्यूज देण्यासाठी फोन तर करावाच लागला असता। तेव्हा ते ऐकून नागराज विचारतो की काय कसली गुड न्यूज बद्दल बोलते। प्रिया खुश होत म्हणते की मी जे सायलीचे आई बाबा इथे पाठवले होतेत ना तर ते पळून गेले। तेव्हा ते ऐकून नागराज म्हणतो की काय बोलते, पळून गेले। तर प्रिया हसून म्हणते की हो पळून गेलेत। तर नागराज म्हणतो की म्हणजे तू इतक्यात त्यांना पळून सुद्धा लावले। तर
तर प्रिया म्हणते की हो. तेव्हा नागराज थोडासा अगदी इकडे तिकडे बघत असतो आणि तेवढ्याच समोरून सायली अर्जुन आता तिच्या आईबाबांना सायली घेऊन येताना मात्र आता समोरून दरवाजात आता ह्या नागराजला दिसते. नागराज आता बघतच राहतो आणि त्याला हसू येते आणि म्हणतो की बॅड न्यूज. तर प्रिया विचारते की काय. तर आता नागराज म्हणतो की अगं तुझ्यासाठी बॅड न्यूज आहे तर ती चालत येते बघ. प्रिया आता समोर बघते तर प्रियाला अगदी धक्काच बसतो, कारण मैनावती आणि सदाशिव परत येत आहे हे आता समोरून प्रियाला सुद्धा दिसते आणि ते पण अर्जुन आणि सायलीच्या सोबत. तर नागराज आता हसतो. एवढ्यात प्रताप बाहेर येतो आणि प्रताप मात्र आता नागराजला म्हणत असतो की नागराज अरे मी काय म्हणतो. तर आता नागराज लगेच म्हणतो की ते बघ अर्जुन आणि सायली सुद्धा आलेत. तर प्रतापचं लक्ष जाते. प्रताप घाईने आता कल्पनाला आवाज देतो की अगं अर्जुन आलेला आहे. तर कल्पना धावतच बाहेर येते, परंतु प्रियाचा चेहरा मात्र पूर्णपणे पडतो. ते अगदी खाली मान घालून बघत असतात. आता अर्जुन आणि सायली मैनावती आणि सदाशिवला घेऊन दरवाजात उभे असतात. कल्पना विचारते की काय तुम्ही कुठे होता, आम्हाला तुमची किती काळजी वाटत होती. तेव्हा सायली आई बाबांना आत यायला सांगते. तेव्हा आता सदाशिव आणि मैना मात्र अर्जुन सायली सोबत आत येतात. तर कल्पना विचारते की काय अहो तुम्ही कुठे होता. तर अस्मिता विचारते की काय तुमच्या अंगाला माती कुठून लागली, काही ऍक्सिडेंट वगैरे झाला की काय. तेव्हा प्रिया बारीक लक्ष देऊन त्यांच्याकडे पाहतच असते. तर कल्पना म्हणते की अरे बसा खाली. अस्मिता जा लवकर तू त्यांच्यासाठी पाणी घेऊन ये बरं. तर सायली आई आणि बाबांना बसायला सांगते. तर ह्या दोघांच्याही खाली मान असतात. तेव्हा अस्मिता त्या दोघांना पाणी आणून देते. तर ते दोघेही पाणी घेतात. तर आता अस्मिता अर्जुनला विचारते की अरे नक्की काय झाले होते हे सांगशील का. त्यावर आता हे ऐकून अर्जुन म्हणतो की हे बघ ऍक्च्युली आम्ही यांना बघायला घरी निघालो होतो, परंतु जाताना मात्र आता हे आम्हाला वाटेतच भेटले आणि ते घरी नव्हते. तेव्हा मात्र लगेच सदाशिव म्हणतो की पण आम्ही घरी गेलोच नव्हतो, आम्ही देवळामध्ये पाया पडायला गेलो होतो हो की नाही ग, मैनाला विचारतो. तेव्हा अर्जुन आणि सायली मात्र हे किती खोटं बोलतात म्हणून त्या दोघांकडे बघत असतात. तर कल्पना विचारते की तुम्ही असे न सांगताच गेला होतात का. तर मैनावती म्हणते की हो. आणि हे बघा ताई अहो कसं आहे की आमची लेक आम्हाला मिळाली, मग देवाचे आभार मानायला नको का. तेव्हा आता सायलीला आणि अर्जुनला मात्र हे दोघे किती खोटं बोलतात याचा खूप राग येत असतो. मैनावती पुढे म्हणते की हो म्हणूनच आम्ही देवळामध्ये गेलो होतो, आम्हाला वाटलं की अगोदर देवळात जावे, देवाचे आभार मानावे म्हणून देवदर्शनाला देवळात गेलो होतो. तेव्हा आता सायली आणि अर्जुन एकमेकांकडे बघतात. तर आता हे सर्व बघून नागराज लगेच विचारतो की देवळामध्ये तुमचे कपडे इतके खराब झालेच कसे. तेव्हा आता सदाशिव म्हणतो की हे बघा कसे काय झाले, कारण देवळामध्ये दर्शन घेण्यासाठी पायऱ्यात अगदी चढत होतो आणि त्या अगोदर मी चप्पल आहे तर ती तेथे काढली आणि एक बारकं पोरगं होतं तर ते वरून पायऱ्यावरून धावत आलं आणि त्याचा मला धक्का लागला आणि मी खाली पडलो आणि तेव्हा मला लागले. तर सायलीला खूप राग येतो. सायली रागाने मात्र आता ह्या दोघांकडे बघते. तर आता सदाशिव म्हणतो की हे बघा गुडघ्याला सुद्धा लागले आणि आता आपला गुडघा हाताने धरतो आणि जोरात अगदी त्रास होत आहे म्हणून जोरात ओरडतो. मैनावती म्हणते की हो. आता मात्र सायलीला इतका राग आलेला असतो, कारण हे दोघं किती खोटं बोलतात याचा प्रूफ मात्र सायलीला लगेच मिळालेला असतो. प्रिया बारीक लक्ष देऊन त्या दोघांकडे बघत असते आणि तेव्हा आता ह्या म्हणजे सदाशिवचं नाटक सुरूच असतं. सदाशिव म्हणतो की अहो मुक्का मार लागला आणि इतकं त्रास होतो काय सांगू. तर लगेच आता सायली इतक्या रागाने बघत असते. मागच्या वेळेस आता मैनावतीला सुद्धा तिच्या गुडघ्याला लागले आणि आता आम्ही जेव्हा डॉक्टरांकडे गेलो तर तो एक भला माणूस होता. तेव्हा आता तो घडलेला प्रकार आहे तर तो सायलीच्या डोळ्यासमोर येतो आणि प्रत्येक वेळेस हे नक्की नाटकच करत असतील, खोटं बोलत असतील हे सायलीच्या आता पूर्णपणे लक्षात येते. सायलीला इतका राग येतो की नक्की काय करू की हे आपले आईबाबा असू शकत नाही असे आता तिला पूर्णपणे संशय आलेला असतो. तेव्हा मात्र अर्जुनने आता मैनावतीने तिच्या पायाला लागलेला आहे तर त्याचं जे नाटक केलेलं असतं तर अर्जुनने लगेच आपल्या खिशातून पैसे काढून दिलेले असतात. हे सुद्धा मात्र आता सायलीला आठवते आणि तेव्हा मात्र आता सगळ्यांच्या समोर अश्विन भाऊजींनी आता त्या मैनावतीचा हात अगदी जे प्लास्टर वगैरे आहे ना तर ते फाडून काढलेलं असतं आणि मैनावतीचा हात कसा व्यवस्थित आहे हे पूर्णपणे सगळ्यांच्या समोर दाखवलेले असते. कारण जेव्हा हाताला यांच्या थोडंसं सुद्धा खरचटलेले नाही. डॉक्टर केदार आहे तर यांच्याशी वाद घालताना मी त्यांना बघितलं होतं. हे मात्र आता अश्विनने प्रूफ केल्यानंतर आता सायलीला सुद्धा तो घडलेला प्रकार आठवतो आणि मात्र ती त्या दोघांकडे बघते आणि आता सुद्धा हे नाटकच करत असतील हे सायलीच्या लक्षात येते. त्यानंतर प्रताप आता त्या दोघांच्या हातात जी काही गाठोडे असतात तर त्याबद्दल विचारतो की ही गाठोडे तर कशी, ती बोचकी कशाची आहे. तर सदाशिव म्हणतो ती बोचकी आहे ना तर ते आमच्या घरून कपडे घेऊन आलोत आम्ही येताने. सायलीला मात्र यांचं हे खोटं बोलणं आता सहन होत नाही. सायली लगेच म्हणते की बास करा तुमचं.
जे बोलणं आहे तर ते बास करा, आता रूम मध्ये निघून जा. तेव्हा आता अर्जुन ह्या दोघांकडे बघतो आणि सायलीला म्हणतो की चल सायली जरा वर चल माझ्यासोबत, मला तुझ्याशी बोलायचं आहे. तर प्रिया मात्र आता ह्या दोघांकडे बारीक लक्ष देऊन बघत असते. नक्की सायली आणि अर्जुन या दोघांना यांचा संशय आला की काय हे प्रियाच्या लक्षात येते. तर सायली अर्जुनला म्हणते की त्या अगोदर मला आई बाबांशी काहीतरी बोलायचं आहे, ते पण महत्वाचे, मी येते नंतर रूम मध्ये. आणि सदाशिव आणि मैनाला म्हणते की चला आतमध्ये दोघं आई बाबा चला माझ्यासोबत. तेव्हा आता नागराज हसतो. नागराज म्हणतो की खरंच सायली किती काळजी घेते यांची, आणि तन्वी सारखी मुलगी लाभणं खरंच ही भाग्याची गोष्ट आहे असे आता नागराज बोलून जातो. परंतु तन्वी म्हणल्यानंतर आता सर्वांना एक खूप मोठा धक्का बसतो. सगळेजण आता नागराजकडे बघतच असतात की नागराज सायलीला तन्वी का म्हणाला असेल. तेव्हा नागराज सगळ्यांकडे बघतो आणि परत म्हणतो की सॉरी आणि मी तन्वी का म्हणाला असेल असे म्हणून तो आपलं तोंड दाबतो. तेव्हा सगळेजण पुन्हा नागराजकडे बघतात आणि परत म्हणतो की सवय झाली त्यामुळे चुकून म्हटलो. तर प्रियाला सुद्धा नागराजचा खूप राग येतो आणि परत नागराज सगळ्यांना सॉरी म्हणून म्हणतो की सायलीसारखी मुलगी लाभणं ही खरंच अगदी आपल्या भाग्याची गोष्ट आहे. तर मैनावती म्हणते की हो ना भाऊ, अहो ते तर आहेच. तर सायली आता या दोघांना म्हणते की चला रूम मध्ये चला. सदाशिव थोडंसं लंगडण्याचं नाटक करतो. मैनावती म्हणते की जरा सावकाश. तेव्हा सायली आणि अर्जुन दोघंही यांच्याकडे बघतच असतात. तर आता सदाशिव थोडंसं नाटक करतो. मैनावती म्हणते की अहो चला मी आहे ना तुमच्या सोबत चला. आता मात्र सायली आणि अर्जुनला पूर्ण संशय येतो. मात्र ते रागाने आता राग सुद्धा खूप येतो. सायली लगेच त्यांच्या मागे त्यांच्या रूममध्ये जाते. आता अर्जुन सुद्धा आपल्या रूममध्ये निघून जातो. तर कल्पना अस्मिताला म्हणते की चल आपण सायलीच्या आईबाबांसाठी चहा ठेवूयात. तर प्रताप मात्र आता नागराजला म्हणतो की मी आलोच, म्हणून प्रताप सुद्धा आत जातो. प्रिया समोर खुर्चीवरच बसलेली असते आणि नागराज आता तेथे एकटा असतो. आता मात्र प्रिया सुद्धा रागाने नागराजकडे बघत आपल्या रूम मध्ये निघून जाते. आता प्रियाचा फोन मात्र तेथे डायनिंग टेबलवरच राहिलेला असतो. आता नागराजचं त्या फोनकडे लक्ष जाते. तेव्हा मात्र नागराज तो फोन उचलतो आणि आता तो कल्पनाला म्हणतो की वहिनी जर आता मी निघतो, कारण मला एक फोन आलेला आहे महत्वाचा, मला एक फोन आला होता. आणि कल्पना म्हणते की अहो भाऊजी चहा तर घेऊन जा. नागराज म्हणतो की नाही पुढच्या वेळेस. आणि बोलून आता तो तन्वीचा मोबाईल घेतो आणि घाईने मात्र आता गाडीजवळ येतो. तोपर्यंत मात्र आता गाडीमध्ये मात्र जो मुलगा आहे राजेश तर तो बसलेला असतो. घाईने मात्र तो आता गाडीमध्ये बसतो आणि तन्वीचा जो मोबाईल आहे तर त्या मुलाच्या हातात देऊन म्हणतो की हे बघ आता ह्या मोबाईलमध्ये तो व्हिडिओ कुठे आहे तर तो शोध आणि लवकरात लवकर तो व्हिडिओ डिलीट करून टाक. तेव्हा आता तो मुलगा म्हणतो की त्या अगोदर हा फोन अनलॉक करावा लागेल. तर नागराज म्हणतो की अरे कर ना. तेव्हा आता झाला का अनलॉक. तेव्हा तो मुलगा म्हणतो की करतोय. त्यानंतर आता इकडे मैनावती अगदी घाम पुसतच आता रूम मध्ये येते आणि सदाशिव त्यांच्याबरोबर सायली तर असतेच. मैनावती एसी ऑन करते आणि परत आता खूप अगदी तिला त्रास होत आहे, कंबर वगैरे दुखते, पाय वगैरे दुखतात, म्हणून आई आणि बाई करत असते. सायली मात्र रागाने त्या दोघांकडे बघतच असते. मैनावती आणि सदाशिव दोघांचं लक्ष नसतं की सायली आपल्या मागे रूम मध्ये आलेली आहे म्हणून. तेव्हा आता दोघेही मस्त आपले घाम वगैरे पुसत एसीत बसतात. तर आता सायलीला जेव्हा मैनावती बघते हातामध्ये एसीचा असतो, सायली मात्र रागाने बघते. तर मैनावती म्हणते की अगं ते बघ ना बाहेर खूप गरम होत होतं आणि डोकं जरा जास्त गरम होत होतं, बाहेर खूप ऊन लागले त्यामुळे चक्कर वगैरे यायला नको म्हणून एसी ऑन केला होता. तेव्हा आता सायली रागाने म्हणते की हे बघा गाडीमध्ये मी तुम्हाला काही विचारलेलं नाही, पण आता मात्र माझ्या प्रश्नाचं खरं खरं उत्तर द्या, तुम्ही रस्त्यावर असे भीक का मागत होतात. तेव्हा मैनावती रडण्याचं नाटक करते, म्हणते की अगं पोरी आता मात्र तुला सांगितले ना की आमच्या पोटा पाण्याचं आम्हालाच बघावं लागेल म्हणून, आणि किती वेळा तू एकच प्रश्न विचारशील ग. तर सायली म्हणते की इतकी आवाळ होते का तुमची या घरामध्ये, अगदी तुम्हाला इथे खायला सुद्धा मिळत नाही का. आणि जर तुम्हाला पोटापुरते पैसे पाहिजे असेल तर तुमचं दुकान आहे ना, त्यासाठी हातामध्ये शिवणकला आहे, मग तुम्हाला भीक मागण्याची काय गरज आहे. त्यानंतर मात्र आता इकडे तन्वीचा म्हणजे ह्या प्रियाचा फोन अनलॉक झालेला असतो. ते बघून आता तो नागराजला सांगतो. तर आता नागराज खुश होत म्हणतो की चल आता तो व्हिडिओ शोधून घे. तेव्हा तो मुलगा म्हणतो की बरं ठीक आहे. तर सायली आपल्या आईबाबांना समजावते की म्हणते की हे बघा सुभेदारांचं या शहरामध्ये खूप मोठं नाव आहे आणि तुम्ही त्यांचे व्याही आहात, त्यामुळे तुम्हाला त्यांचा सुद्धा आणि स्वतःचा सुद्धा मान राखायला हवा, आणि ते पण काही न करता तुम्ही उलट सगळ्यांशी खोटं बोलतात. तेव्हा सदाशिव विचारतो की अगं खोटं कधी बोललो आम्ही. तेव्हा सायली म्हणते की देवळामध्ये घसरून पडलात हे काही कमी होतं का.
आणि मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की तुम्हाला खोटं बोलताना विचार सुद्धा करावा लागला नाही, तर ज्या गोष्टी घडलेल्या नाही तर त्या गोष्टींचं सुद्धा इतकं बारीक वर्णन तुम्ही केले। तेव्हा मात्र आता मैनावती थोडंसं रडण्याचं नाटक करत म्हणते की नाही सायली, अगं आम्ही देवळाबाहेर भीक मागत होतो, ते तुला नाही आवडलं, मग तुझ्या सासू सासऱ्यांना आम्ही कोणत्या तोंडाने सांगणार होतो बरं, म्हणून त्यावेळी जे काही सुचलं ना तर ते बोलत गेलो। सदाशिव आता रडत नाटक करत म्हणतो की या अगोदर सुद्धा अगं आम्ही कधीही खोटं नाही बोललो सायले, पण मी आता हात जोडतो, कान पकडतो, माझी चूक झाली, यापुढे खोटं नाही बोलणार, एकदा आम्हाला माफ कर सायली, म्हणून आता सायली समोर हात जोडण्याचं नाटक करतात। मैनावती रडण्याचं नाटक करत म्हणते की अगं भीक मागितली ती चूक झाली, खोटं बोललो ती चूक झाली, परत असं नाही होणार, माफ कर आम्हाला सायली, तू आम्हाला पोटामध्ये घाल ग। तर सायली आता दोघांकडे बघत असते। तर मित्रांनो हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये आता मात्र हा नागराजला तो व्हिडिओ मिळतो। राकेश म्हणतो की तो व्हिडिओ मिळाला सर, तेव्हा नागराज म्हणतो की हे पक चल डिलीट कर, आणि तेवढ्यात प्रिया मात्र आता गाडीजवळ येऊन उभी राहते आणि हात पुढे करत आता नागराजला म्हणते की व्हिडिओ डिलीट झाला का। तर आता नागराज आणि तो मुलगा प्रियाकडे बघत असतात। त्यानंतर मात्र आता इकडे सायली ही अर्जुनला म्हणते की का कुणास ठाऊक ते माझे आई बाबा आहे हे मला नाहीच अगदी वाटत, कारण मला त्यांच्यावर संशय येतो, फक्त त्यांनी आता माझा एक फोटो दाखवला आणि तो फोटो दाखवल्यामुळे त्या आधारे तुम्ही त्यांना घरी घेऊन आलात। तेव्हा आता अर्जुन सुद्धा म्हणतो की हो तुझ्यात आणि तुझ्या आईत कोणत्याही गोष्टी सेम नाहीत, म्हणूनच एक खूप महत्त्वाची स्टेप घेतली, मी तुझी आणि तुझ्या आईची DNA टेस्ट केली आणि ते रिपोर्ट मात्र तो सायलीला दाखवतो। तुझ्या आणि मैनावतीचे जे काही DNA आहे तर ते मॅच झाले। सायली हे सर्व पाहते तर आता सायलीला एक खूप मोठा धक्का बसतो। सायली अर्जुनकडे पाहतच असते। तर मित्रांनो आता काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्यामध्ये लाईक करण्यासाठी विसरू नका। धन्यवाद।